ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। हे ओमकारा सर्व प्राणी मात्राच्या हृदयामध्ये स्थित असलेला ओमकार, जो सर्वांच्या हृदयामध्ये आत्मा म्हणून संचरतो असा तो ओमकार, आणि त्या ओमकार परमात्मरूपी ओमकारा तुला नमन असो। म्हणून गणेशाला वंदन करून कथेला सुरुवात करत आहे। ऐसा स्वभाव माई बापाचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी त्याचा अधिकची नवल नाही। एखादं 5 वर्षाचं बाळ असतं, त्याला जर बाळ म्हणायला शिकवलं तर ते टाळ म्हणायला लागतं। त्याला जर आई म्हणायचं शिकवलं तर ते आ म्हणायला लागतं। त्याला आई काही सुचत नाही पहिल्यांदा, परंतु त्याला शिकवायचं काम होतं की बाळाला बाळच म्हणायचं, टाळ वेगळा असतो। त्याला पहिल्यांदा शब्द फुटायला लागतात, नंतर शब्द समजायला लागतात, आणि नंतर अर्थ समजायला लागतात की ते बाळ म्हणजे लहान असतं। ही जी सुरुवात असते तसं या ठिकाणी बोलायचं काही लायकी नाही किंवा ज्ञानही नाही, परंतु शिकण्याची इच्छा आहे किंवा एक साधक असतो जो प्रत्येक गोष्टीला प्रत्येक शब्दाला अनुसरून ज्ञान देण्याचं कार्य किंवा शिकण्याचं कार्य सुरुवात करतो। तसं प्रारंभी माझं इथं काम आहे की एक शब्द हळूहळू शिकणं, आमची सर्व महाराज सिस्टम यांच्या सगळ्यांकडून शिकणं। आमच्या गावाचं जी सुरुवात होती ती बाबा महाराजांपासून होती। आज गैरहजर आहेत, जे काही शिकलो ते त्यांच्याकडून शिकलो, बाकी काही असो। सृष्टीचा करता सृष्टीचा हरता, एवढी कश्यपाची माता, या लागे भक्ती मुक्तीचा दाता, जाण तत्वता कश्यप। या ठिकाणी जी सृष्टीची निर्मिती आहे, मग त्याच्यामध्ये वनाची उत्पत्ती असेल, वन औषधांची उत्पत्ती असेल, दुसरं मानवाची उत्पत्ती असेल, तिसरं दैत्याची उत्पत्ती असेल, दानव मानव दैत्य, दुसरं देव दिती आदिती आणि मनु। तर मनु पासून अखंड क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि ब्राह्मण ही जी 4 वर्ण आहेत त्यांची उत्पत्ती ही एकाच व्यक्तीपासून झाली, आणि त्याचं नाव होतं मनु। तर आता समजा जातीमध्ये विभागल्यात, तरी आमचे सर शाळेमध्ये शिकवताना म्हणायचे की जाती ह्या मानवांनी इथली व्यवस्था चालवण्यासाठी निर्माण केले। हे वर्णभेद संस्था नसे मी याचा करता, हे मजसी तव झाले परी मी नाही निर्मिले। ही जी वर्णभेद संस्था आहे, विविध जाती विविध धर्म ह्या मी निर्मालेल्या नाहीत, परंतु ह्या मला प्राप्त करण्यासाठी झालेल्या आहेत, ह्या राज्यकारभार चालवण्यासाठी झालेले आहेत। नाही तर सर म्हणायचे जर महाराज असता, जर त्याला देवानं वरूनच महाराज टायटल देऊन खाली पाठवलं असतं, तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर रक्त ग्रुप कमी पडल्याच्या नंतर म्हटले असते वंजाऱ्याच्या माणसाला फक्त वंजाऱ्याचंच रक्त द्यायचं, मराठ्याला फक्त मराठ्याचं द्यायचं, महाराला फक्त महाराजच द्यायचं, आणि मागाला फक्त मागाचंच रक्त द्यायचं। पण हे चुकीचे, साफ चुकीचे। मला नाही माहिती, हे टिकून आलं, रूढी आहे, परंपरा आम्हाला मान्य आहेत, आम्ही त्या स्वीकारल्या, आम्ही पुढे बी चालवणार, याच्यात काही अर्थ नाही। परंतु जी उत्पत्ती आहे ती वेगळी आहे। ही सृष्टी आहे ती कश्यपापासून निर्मित झालेली आहे। या उत्पत्तीचा मुक्तीचा, या उत्पत्तीच्या निर्मितीचा कश्यपापासून झाली आहे। मी जरी काय नाव त्याचं पक्षी जटायू, मी राक्षसासारखा दिसतोय, परंतु माझी जी वंश आहे, मी कश्यप वंश आहे, मी कश्यपाचा नातू आहे, आणि ही सृष्टी कश्यपापासून कशी विभागली। मग कुणी रागातून कोण जन्माला आलं, काय त्या 5 माता होत्या पशु पक्ष्याच्या, कद्रू तिच्यापासून अखंड सर्प जातीची निर्मिती झाली। तसं या ठिकाणी जी सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे, प्राणी मात्र असत, या प्रत्येकाची वेगवेगळी जननी कोण आहे, पिता कोण आहे, हे सर्व सांगताना या ठिकाणी कश्यपाच्या ज्या सृष्टीचं वर्णन करण्याच्या मी लायक नाहीये असं जटायू सांगतो, आणि इथे मुक्तीचा दाताही कश्यप आहे असंही जटायू सांगतो पुढे। कश्यपी ही सृष्टीवरनी ऐसा वागता नाही कोणी, मी बोललो सकळोनी क्षमा सज्जनी करावी। क्षमा सज्जनी करावी। संत आपल्यापेक्षा जास्त असतात। एरवी जरी मूर्ख जरी झाला अविवेकू, तरी संत कृपादीपकू स्वजन होय। हे अभिमान आणि मीपणा हा आपल्या अंगात आहे। संतांच्या एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानराजांनी, कधी स्वतः सांगितलं नाही की एवढं ज्ञान मी निर्माण केलं म्हणून। जसं एखादी चिमणी समुद्र आटवायचा प्रयत्न करते, जसं एखादा मूषक आकाश कवट्यामध्ये गोळा करायचा प्रयत्न करतो, तसा हा ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न मी करतो। अशी ज्ञानेश्वर क्षमा मागतात कुणाशी? तुमच्या सज्जनांशी, की माझं ज्ञान कमी आहे, पण तुमच्या कृपेने मी ज्ञानी पण नाही। तसं या ठिकाणी हा जो पक्षी आहे जटायू, तोही सांगत आहे
या कश्यपाच्या पासून ती सृष्टीची निर्मिती झाली तिचं ज्ञान सांगण्यासाठी मीही योग्य नाही, परंतु तुमच्या सर्वांच्या संतांच्या कृपाने आशीर्वादाने मी या ठिकाणी ही सृष्टीची निर्मिती कश्यपाने कशी केली याचं वर्णन करत आहे पुढे. त्या कश्यपाचा मीना तू जटायून आले विख्यात तू एक माझा वृत्तांतू समूळ साध्यन तू सांगेन. म्हणून या ठिकाणी कश्यपाने सृष्टी निर्माण केल्यापासून मग मी त्यांचं आणि माझं नातं कसं काय, कुठल्याही गोष्टीचं बऱ्यापैकी माणसं म्हणतात की स्टेजवर राज्यशास्त्र सांगू नये. तर पहिलं तुम्ही सांगा, राम कोण आहे? ईश्वर आहे का नाही? आहे ना. राम कोण आहे? राजा आहे का नाही? मग तो राजकारणी आहे किंवा नाही? राजकारणी आहे. या ठिकाणी राज्यशास्त्रामध्ये आणि राजकारणामध्ये बदल. ज्या वेळेस दोन व्यक्ती इलेक्शनला निवडायला उभे राहतात, एक विरोध पार्टी असते, तुम्ही सर्वजण असतात मान्य हे ऐकून घ्यायचं नाही, विसरायचं नाही. दोन विरुद्ध पार्ट्या असतात, एक कविता असेल आणि एक सविता असेल. ज्या वेळेस मी या व्यासपीठावरून म्हणेन की तुम्ही सविताला निवडून आणा, ज्या या व्यासपीठावरून मी म्हणेन की तुम्ही कविताला निवडून आणा, जर निवडून नका आणू, हे झालं राजकारण. याला राजकारण म्हणतात. आणि ज्यावेळेस मी म्हणेन की हा कायदा आहे, हा कायद्यानुसार हे कारभार जातो, हे राज्याचं शास्त्र आहे, या शास्त्राला बंधन नाहीये मायबापांना, तुम्ही चुकता इथं. ज्यावेळेस आम्ही विशिष्ट पक्ष, विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट पर्सन, एक्झॅक्ट तो जो निवडणूक लढतो त्याला इलेक्ट करून द्या, त्याला निवडून द्या, त्याला वोट द्या, त्याला मतदान द्या, त्यावेळेस राजकारण येतं. राज्यशास्त्रावर अख्खा भारत चालतो. तुम्ही मी मातीत जाईपर्यंत राज्यशास्त्र राहणार आहे. ही व्यक्ती बदलणार आहे, ही कारभारी बदलणार, राज्यशास्त्र बदलणार आहे नाही. तुम्हाला आज कुणी सांगितलं? तुम्ही 25% जर महिलांनी तुमच्या गावामध्ये दारू विक्री होते, माझा नवरा मला दररोज त्रास करतो, आणि जर अशी कंप्लेंट ग्रामपंचायतला केली तर तुमच्या 50% बायकांच्या मतावर या चारदरी आणि कोठरबन, चिंचवण आणि वडवणी अलीकडचे जेवढे एरिया आहे जिथे भोगस बंद होते विदाउट लायसन्स ती बंद होते. याला राज्यशास्त्र म्हणतात, याला न्याय म्हणतात, याला मानवाचे अधिकार म्हणतात, याला मूलभूत अधिकार म्हणतात. आणि राजकारण हे नाहीच आहे. जो तुम्हाला मार्गदर्शन करतो मग तो कुठलाही असेल, कुठली बी व्यक्ती असेल, ती राजकारणात येत नाही हे तुम्ही पहिलं जाणून घ्या. तुम्ही इथे बसलायत ना, तुमचा या गादीवर विश्वास आहे. ही गादी दारूच्या बापाची नाही. अखिल विश्व धर्म हिंदू धर्म परिषद तिथून चालवलेला ग्रंथ आहे. याला आपण निर्माण केलं नाहीये. कोण म्हणतं ही गादी? ही गादी मी म्हणू शकते, ही गादी हिचा माझा अधिकार आहे इथं आहे. कारण या विश्वाच्या एका अंशरूपी रूपाने मी पृथ्वीवर जन्म घेतलाय, म्हणजे मी भागीदार आहे या सिस्टमची. तुम्ही सर्वजण आहात. अख्ख्या अमेरिका, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया जिथं जेवढे हिंदू आहेत त्यांना पूर्ण अधिकार आहे रामायण वाचायचा, महाराज कधीही. म्हणून तुम्ही हुशार व्हा. आणि हेच गादी ती माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी, की लोकांना मार्गदर्शन मिळावा संसारामध्ये कटाळ्याचा नंतर. मग ते आर्थिक असेल, भौतिक असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल. ज्यावेळेस एखादी व्यक्ती चालत मंदिरात येते, ही एक कन्सेप्ट मी क्लिअर करते, याच्यात नसली तरी चालत येते, त्याला चालण्यासाठी ताकद लागते महाराज. ताकद कुठून येते? तुम्ही थकल्यावर तुम्हाला आरोग्यशास्त्र ताकद देतं. तुम्हाला विज्ञान गरजेचं आहे, ठीक आहे. तुम्ही खाली ठिकाणी बसण्याचा अधिकार पाहिजे, म्हणजे तुम्हाला राज्यशास्त्र गरजेचं आहे. तिथून इथवर सुरक्षितच नाही येऊ दिल्या. तुम्हाला राज्यशास्त्र गरजेचं आहे. ऐका नाही आई, तुम्ही इथं बसला, राज्यशास्त्र गरजेचं आहे. मी सांगते ते ज्ञान आहे. ते ज्ञान तुमच्या मनात घेतल्याच्या नंतर असंख्य लाखो गोष्टीपासून एक मार्ग निवडण्यात तुम्हाला तुमच्या मनाचं स्थिरीकरण हवंय. ते आत्मज्ञान आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ग्रंथ गरजेचे. ज्ञान, विज्ञान आणि आत्मज्ञान तुम्हाला सगळ्यांना पाहिजे का नाही? मला गोड बोलून बोलून तुम्हाला काय करायचं? हे सगळं सोडून जाणार आहे मी. मुलगी आहे तुमची. मला फक्त तुम्ही का झोपी गेला? जे सगळं होते तुम्ही पाहतात, कुठलाच अन्याय तुम्ही अडवत नाही. हे सगळं तुमच्यासाठी चाललंय. ही सिस्टम तुमची आहे, ज्ञान तुमचं आहे, आत्मज्ञान तुमच्यासाठी आहे. तिथं बसलं का तर तुमच्यासाठी, आणि तुमच्यामुळेच हे चालले. मंदिर तुमचं, सगळं तुमचं, सगळ्या एकाच्या बापाचं कुणाचंच नाही. तर या ठिकाणी ही जी सृष्टी आहे ती कश्यपाने निर्मिली आहे, आणि ती त्यानं कशी निर्मित झाली, आणि कश्यपाचं ही सृष्टीचं जे झालंय, आता एवढं एक गोष्ट सांगायची म्हणलं तर एवढा वेळ लागतो. अखंड सृष्टीचं कधी सांगावं, याच्या लायक मी नाही असं जटायू सांगत आहे पुढे. कश्यपासी बहुत पत्नी मुक्त्या दिती धनी
चौथी माझ्या पित्याची जननी विनिता नामनी पतिव्रता. त्या कश्यपाच्या अनेक पत्नी आहेत. दिती आहे, आदिती आहे, त्याच्यात मनु पण आहे आणि त्याच्यामध्ये माझी माता वनिता पण आहे. याच्यावरून या जो पक्षी आहे जटायू त्याची माता वनिता आहे असं जटायू सांगत आहे पुढे. विनतेचे ध्वज कुमारुणानी गरुड सुपुत्र भगवत जनी अति पवित्र त्यांचे चरित्रे अवधारी. आणि या ठिकाणी जी वनिता आहे तिचे दोन पुत्र आहेत. एकाचं नाव अरुण आहे आणि दुसऱ्याचं नाव गरुड आहे आणि ते भगवत भक्तीमध्ये अत्यंत पारंगत आहेत. अरुण जो आहे तो सूर्याचा सारथी आहे आणि गरुड जो आहे तो भगवान श्री विष्णूंचा सारथी आहे आणि ती वनिता तीच माझी पण माता आहे असं जटायू सांगत आहे पुढे. आरुणे रविरती सावधान गरुड श्री विष्णूचे वाहन गरुडाची ख्याती अति गहन अमृत हिरोनी आणि जो गरुड आहे जो विष्णूचं वाहन आहे तो गरुड अत्यंत शक्तिशाली आहे. तो अत्यंत महान आहे आणि त्याने एक वेळेस अमृत आणण्याचं काम केलेलं आहे असं या ठिकाणी जटायू प्रभू रामचंद्रांना सांगत आहे पुढे. गरुडे जाणून आपण का केले अमृत हरण ऐसे पुसता श्री रघुनंदने समूळ कथने जटायू वदे. रामाला कधी परिपूर्ण अवतार म्हटलं जातं कारण तो अविवेकी नाही. विवेक कधी तुम्ही श्रीकृष्ण पहा. तुम्ही म्हणशाल रण सोडून जाणारा कोण असतो तो पळका रणछोड म्हणतात त्याला. त्याच्यात बी कृष्ण येतो. भर रात्री कुणाच्या घरात जाऊ नाही, चोऱ्या करू नाही, त्याच्यात बी कृष्ण येतो. म्हणजे कृष्णाला कुठल्याही पद्धतीची मर्यादा नाही. पण प्रभू रामचंद्र कोण आहेत? मर्यादा पुरुषोत्तम आहेत. या ठिकाणी सगळं कथन सांग. मग आता या ठिकाणी एक एक शब्द पहा. तुम्ही पाहिलं तर एक एक शब्द विचारलाय प्रभू राम. हे असं का? म्हणजे स्वतः ईश्वर प्रश्न विचारतात आणि आपण गपचूप ऐकतो. चाललंय काय? काही विचारू दे, आपण शांतच आहे. आपल्याला काहीच फरक पडत नाही. असं का? जोपर्यंत आपल्या मनात प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत कुठला ग्रंथ निर्माण होत नाही. ज्यावेळेस अर्जुनाला प्रश्न पडले त्यावेळेस भगवद्गीता निर्माण झाली. या ठिकाणी जटायू ज्ञान देतोय पण प्रभू रामचंद्रांना अजून प्रश्न पडतोय. आता अमृत कशाला आणलं कुणी? त्या जटायूनं. जटायू सांगतोय ना अमृत गरुडानं आणलं. मग जटायूला परत प्रश्न, आता सांग की अमृत का आणलं? मग इथून पुढे सांगतील आता का आणलं ते. विनता कद्रुद्वती सवती सवती मत्सराच्या छळ नक्ती कद्रुपुसे विनते प्रती सूर्याचे रती वारू कैसे. तर या ठिकाणी मग ते सांगते आता अमृत का आणण्याची गरज का पडली. तर विनिता आणि कद्रू ह्या दोघी कोण आहेत? सौती आहेत आणि एकामेकाचा मत्सर करतात म्हणजे राग करतात. की समजा तुमच्या घरामध्ये दोन सुना असतील, एक म्हणली बकेटीने पाणी आणायचंय तर दुसरी म्हणणार नाही आज काकडीनेच पाणी. तसं या ठिकाणी ह्या दोघीची पैज लागली की गरुड जो सूर्य आहे त्याचा जो अश्व आहे त्यांच्या वारूचा रंग कसा आहे. तर त्यावेळेस विनिता म्हणते की रंग शुभ्र आणि पांढरा आहे. पांढरा शुभ्र आहे आणि कद्रू काय म्हणते? नाही तो निळा आहे. तो रंग निळा आहे आणि या एक म्हणती निळा एक म्हणती पांढरा. ती म्हणती नाही. मग या दोघीचा वाद लागला, समेत मिटाना गेला आणि तिथून वादातून पुढे काय होते ते पाहू. विनता म्हणे वारू धवळे कद्रू म्हणे वारू सिनळ बोलता बोलता वाढले सळे पैजेचे प्रबळे मन केला. मग या ठिकाणी पैजेचा प्रण प्रबळ केला. किती म्हणते निळा एक म्हणते नाही पांढरा. मग दोघी पैकी काय लागलं की आपण आता जाऊ आणि प्रत्यक्ष ते पाहू की नेमका वारू आणि दोघीमध्ये वाद लागला आणि एक पैज लावली की जर वारू निळा असेल आणि जर वारू पांढरा असेल. कद्रू म्हणली जर वारू शुभ्र पांढरा असेल तर सहस्त्र वर्ष मी तुझ्या घरी पाणी भरेन. कुणाच्या? विनतेच्या घरी. आणि विनता म्हणली जर तो निळा असेल तर मी तुझ्या घरी भरेन. मग आता पुढे काय होते पाहू. कद्रू म्हणे श्वेत वारू चरी तरी घडा केहून या सिरी दिव्य सहस्त्र वर्ष वेरी पाणी तुझ्या घरी वाहिन. मग या ठिकाणी